नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काँग्रेस कुलोत्पन्न शरद पवारांच्यासाठी आत्ताची परिस्थिती ही तसं पाहायला गेलं तर एका बाजूला आड दुसऱ्या बाजूला विहीर अशी झालेली आहे. जो पक्ष आपण स्वतः स्थापन केला त्या पक्षाचं चिन्ह आणि त्या पक्षाची मालकी ही पुतण्याकडे गेलेली आहे आणि यानंतर एक नवा लढा उभा करण्यासाठी चिन्ह आणि पक्षाची शोधाशोध करावी या स्थितीपर्यंत पवार येऊन ठेपलेले आहेत. वयाच्या 80 पार केल्याच्या नंतरची ही राजकीय स्थिती आहे आणि आत्तापर्यंतच्या लढाईत असं अनेकदा झालंय की वेगवेगळ्या चिन्हावर पवार लढले, त्यामुळे ते याही वेळेला लढतील असं त्यांची आजूबाजूची माणसं सांगत असली तरी पण वाढतं वय आणि बदललेली राजकीय परिस्थिती ही लक्षात घ्यायला हवी आणि ती चाणाक्ष पवारांना सगळ्यात आधी लक्षात येईल अशी किमान अपेक्षा राजकीय विश्लेषक म्हणून मला करावीशी वाटते. पण त्या संपूर्ण स्थितीमध्ये या प्राप्त स्थितीत आत्ताच्या घडीला पवारांसमोरचे पर्याय काय याची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यातला एक अत्यंत सहज सुंदर सोपा असा कुठला पर्याय असेल तर तो आहे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परत जाण्याचा. काँग्रेसमध्येच ज्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि ज्यांनी काँग्रेसच 3 वेळा फोडली असे शरद पवार आजच्या स्थितीत सुद्धा काँग्रेसमध्ये परत जाऊ शकतात. पवारांच्या समोर प्राप्त स्थितीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे राजकीय नाही तर ते सुप्रिया सुळेंच्या प्रतिष्ठापनेचं आहे. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रतिष्ठित आणि त्याचबरोबर वजनदार पद देता आलं पाहिजे. पक्षात सुप्रिया सुळेंचा दबदबा राहिला पाहिजे आणि यासाठी आपली संपूर्ण राजकीय रचना ही सुप्रिया सुळेंच्या ताब्यात असली पाहिजे. हे पवारांच्या वर्तनात सातत्यानं दिसलं, कधीही लपून राहिलं नाही. हे ते स्वतः सुद्धा मान्य करतील आणि आजच्या घडीला जो वाद जन्माला आलाय त्याच्या मागेही हीच कारणं आहेत हेही आपण नाकारू शकत नाही. असं असताना पक्ष पुतण्याच्या ताब्यात निघून गेलाय, नव्या पक्षाची बांधणी करण्यासाठी वाढतं वय हे एक आव्हान आहे. असं असताना पवारांनी सरळ काँग्रेसमध्ये का निघून जाऊ नये आणि काँग्रेस बळकट करून नरेंद्र मोदींना आव्हान का देऊ नये हा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षकांना पडतो. त्याची विविध प्रकारच्या प्रश्न आणि उपप्रश्नांसह आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न या आजच्या चर्चेत करणार आहोत. या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत हेमाताई पिंपळे आहेत, त्या सुप्रिया सुळेंच्या कट्टर समर्थक आहेत आणि त्या सुप्रिया गटाच्या चर्चेतल्या प्रवक्ता प्रतिनिधी आहेत. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं उमेश पाटील आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याला जयंत माइंडकर या चर्चेमध्ये लाभलेले आहेत. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे याची एक छोटीशी आठवण करून देतो आणि मी पटकन चर्चेची सुरुवात हेमाताई आपल्यापासून करतो. हेमाताई, प्राप्त स्थितीमध्ये नवा पक्ष काढावा, नवं चिन्ह शोधावं आणि निवडणुकांना सामोरं जावं. त्यात सुद्धा निवडणुका लोकसभेच्या जवळपास महिनाभर आलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका या जवळपास 6 ते 7 महिन्यांवर आल्या आहेत. हे सगळं करत बसायच्या ऐवजी काँग्रेसमध्ये गेलेलं काय वाईट? आपण जो मुद्दा मांडला की आदरणीय सुप्रियाताईचं काय राजकीय पुनर्स्थापन करणं वगैरे, मला वाटतं आपण जर पाहिलं तर ताईंना एवढी लिगसी असताना सुद्धा, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष असताना आणि त्या ओनली चाइल्ड असताना सुद्धा आपण सांगा, सूर्यकांताताई पाटलांना त्यांनी केंद्रीय मंत्री केलं, प्रफुल्लभाई पटेलांना केंद्रीय मंत्री केलं, आदरणीय वंदनाताई चव्हाणांना राज्यसभेचं सदस्य केलं, फौजियाताई खानना मला वाटतं कॅबिनेटचा दर्जा दिला. याच्यामध्ये कुठं तुम्हाला सुप्रियाताई दिसतात? तो फक्त एक बारामतीचं तिकीट, ते पण त्यांच्या मेरिटवर, त्यांच्या एवढ्या ऍक्सेसेबल राहण्यावर मला वाटतं त्या सातत्याने निवडून येत आहेत. 7 वेळा संसद रत्न, महासंसद रत्न, वेगवेगळे पुरस्कार त्या प्राप्त करतायत आणि संसदेमध्ये ज्या प्रमाणे त्या लोकांची प्रश्न मांडतायत, मला वाटतं त्यांची स्वतःची अशी एक काही पर्सनॅलिटी आहे आणि सुप्रिया सुळे असं त्यांचं नाव आहे. मला अजिबात असं वाटत नाही की पवार साहेबांची जी धडपड आहे ती याच्यासाठी आहे. आपला जो मूळ मुद्दा आहे आणि आपला जो चर्चेचा विषय आहे की पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये का जाऊ नये आणि हे सगळं आता जमणार आहे का, मला वाटतं ज्यांची उभी हयात महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात गेलेली आहे, महाराष्ट्राच्या विविध स्तरातील विविध लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य डिव्होट केलेलं आहे, डेडिकेशननी जे काम करतायत, त्यांना मला वाटतं इलेक्शन हा एकमेव क्रायटेरिया सामाजिक आणि राजकीय जीवन जगायचा नसतो किंवा पक्ष आणि चिन्ह हा सुद्धा क्रायटेरिया नसतो. आदरणीय पवार साहेब ही एक महाराष्ट्राची काय म्हणायचं त्याला
एक अशी ओळख आहे की मला वाटतं त्याच्यावरच ते इलेक्शन लढवतात. आणि मागच्या वेळेस 2019चं आपणच सगळी माध्यमं आम्हाला 2 डिजिटमध्ये सुद्धा नेत नव्हता. उमेश पाटलांना चांगलं आठवत असेल, 12-10 मध्ये आम्हाला तुम्ही गुंडाळत होता. जे काही सगळे हे सर्वे रिपोर्ट येत होते त्यामध्ये सुद्धा आम्ही कुठं नव्हतो. परंतु आदरणीय पवार साहेब ज्या पद्धतीनं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते कॅम्पेनिंग करत होते, प्रचार सभा मिटिंग्स घेत होते, त्यावरनं आम्ही कुठंपर्यंत आलो हे क्रिस्टल क्लिअर आहे. समाजापुढे आहे, ते आपल्या पुढेही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की हे सगळे मुद्दे आहेत राहिला काँग्रेसमध्ये मर्ज व्हायचं की नाही, किंवा हे जे सगळे प्रश्न आहेत ते आदरणीय पवार साहेबांच्या पातळीवरचे आहेत. शरद पवारांच्या पातळीवरचा हा निर्णय असेल असं हेमाताई म्हणतायत. याचा अर्थ त्या पूर्णपणे ती शक्यता नाकारत नाहीयेत. मला पटकन जयंतराव आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. जयंतराव, आत्ताच्या स्थितीमध्ये शरद पवारांच्या समोरचे पर्याय विविध असू शकतात. त्यांच्या आजूबाजूची मंडळी सुद्धा त्यांना हे सांगू शकतात की नाही, तुम्ही आता नवीन पक्ष काढा, आपण नवीन चिन्हांनी महाराष्ट्रामध्ये झंझावात उभा करू. पण आपल्याला ग्राउंड रियालिटी ज्याला म्हणतात, जमिनीवरची परिस्थिती आहे ती लक्षात घ्यायला हवी. मला वाटतं काँग्रेसशिवाय दुसरा उत्तम पर्याय आत्ता पवारांकडे नाहीये, ज्यात सुप्रिया सुळेंचं उत्तम राजकीय पुनर्वसन होऊ शकतं. चूक आहे का बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे काँग्रेसला सुद्धा नेतृत्वाची गरज आहे, कारण त्यांना सुद्धा पृथ्वीराज आणि अशोक चव्हाण यांच्यातनं बाहेर यायचंय. त्यांना एक नवा नेता पाहिजे आहे. एक आयतं नेतृत्व पवार साहेबांना मानणारे लोकांच्या करता, आणि काँग्रेसला स्त्री रूपाने सुद्धा एक आयतं नेतृत्व मिळू शकतं, ज्याला पवार साहेबांचं सुद्धा बॅकिंग मिळेल आणि काँग्रेसचं सुद्धा बॅकिंग असेल. जो काँग्रेसमध्ये एक गट आहे पवारांना मानणारा, तो सुद्धा यांच्याकडे येऊ शकतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांचे सुद्धा संबंध पार्लमेंट लेव्हलला जे काही आहे ते नेहमीप्रमाणे चांगले आहेत. त्याच्यामुळे तिथे सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो. आणि ही वस्तुस्थिती आहे की पवारांचं सध्याचं 84 वय, त्यांची प्रकृती लक्षात घेता झंझावात वगैरे शब्द फार दूरचे आहेत. प्रसाद, मला वाटतं जेव्हा अजित पवार आणि भुजबळ ते काय बाहेर पडले त्याच्यानंतर एकमेव एक फक्त नाशिकला बैठक झाली आणि मला वाटतं एकदा बारामतीला भेट झाली. याच्या पलीकडे कुठलाही शरद पवारांचा झंझावात सुरू झालेला नाही, होऊ शकलेला नाही, ना सुप्रिया सुळेंनी केला. म्हणजे स्वतः पवारांनी तर केलाच नाही, त्यांच्या कन्येनी सुद्धा केलेला नाही. त्याच्यामुळे एक रिअलिटी आहे की वय हा फॅक्टर लक्षात घेतला तर ती ताकद त्यांच्यात नाही. आणि प्राप्त परिस्थितीत जर पुतण्यांनी आधीच भाजपचा, म्हणजे उमेश ज्याप्रमाणे म्हणतात की आधीच सगळं ठरलेलं होतं, म्हणजे याच्यावर माझी काही मतं वेगळी असतील पण ती आता मी बोलत नाही. आपण एवढं धरून चाललो की भाजपमध्ये जाण्यात अजित पवारांनी नंबर लावला, तर जर देश भाजप आणि काँग्रेस किंवा महाराष्ट्र सुद्धा भाजप आणि काँग्रेस या दोन बाजूत जर का डिव्हाइड होतोय, तर अर्थात शरद पवार ज्यांची सुरुवात आपण जसं म्हणालो 1967 पासून काँग्रेसमध्ये झालेली आहे, त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याचा दुसरा मार्गच उरत नाही. कारण दुसरीकडे शिवसेना सुद्धा जेवढा विकलांग सध्या राष्ट्रवादी आहे, तेवढाच विकलांग अवस्थेत, अपंग अवस्थेत शिवसेना आहे. त्याच्यामुळे शरद पवारांना राजकीय सर्व्हायव्हलसाठी आणि आपला अगदी स्पेसिफिक प्रश्न स्वतःच्या कन्येच्या प्रॉपर रिहॅबिलिटेशनसाठी, जिथे त्यांना मोठं पद सुद्धा मिळेल, याच्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही. ठीक आहे जयंतराव, वेळेची मर्यादा. आता पटकन उमेश पाटील यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. उमेश पाटील आणि हेमाताई आपल्या सोबत आहेत. या आता मुद्द्यावरचं अधिक मंथन त्यांच्याकडून अपेक्षित करूया. आधी उमेश पाटील आपल्यासाठी आहे. समजा असं आपण धरून चालू उमेश पाटील, काही जर तरच्या शक्यतांच्या अंतर्गत सुद्धा राजकीय चर्चा होत असतात. तुमच्याच लेखी तुमच्या समोर एक नवीन पक्ष घेऊन शरद पवार उभे राहिले तर ते तुमच्यासाठी अधिक आव्हानात्मक असतील का? काँग्रेसमध्ये गेले तर ते अधिक आव्हानात्मक असतील का? तुमच्या समोर आता कुठलंच राजकीय आव्हान शरद पवारांच्याकडून असू शकत नाही? राजकीय जीवनामध्ये आव्हानं ही तर कायमची असतातच, त्यामुळं आव्हान नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. पवार साहेबांचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व याच्या संदर्भात कुठलाही संदेह आमच्या मनामध्ये नाही. पवार साहेबांनी आता यापुढच्या कुठल्या टप्प्यावर त्यांनी काय करावं हा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत तो निर्णय किंवा त्यांच्या स्तरावरचा तो निर्णय आहे. काँग्रेसमध्ये जाणं असेल किंवा नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह, हा सगळा विषय जो तो त्यांच्या अंतर्गत आहे. जो काही निर्णय व्हायचा तो अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा म्हणून आम्ही आहोत आणि उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये
सामोरं जाण्याच्या करता आमच्या स्तरावरची आम्ही पूर्ण तयारी करणार आहोत, याच्यामध्ये काही दुमत नाही. शक्यता ह्या गृहीत धरून चालत नसतात, तर त्या प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला त्या समोर येतात त्याच वेळेला त्याच्या संदर्भात भाष्य केलेलं बरं. जी उमेशजी, या अनुषंगाने एक छोटा प्रश्न आणखीन उपस्थित करतो आणि तो असा आहे की समजा आपण या चर्चेला जर समजा वस्तुस्थिती अनुषंगानं आणायचं ठरवलं आणि जर तर मधून बाहेर पडायचं ठरवलं, तर आत्ताच्या घडीला जो कुठला नवा पक्ष येऊ घातलेला आहे त्या नवा पक्षाचं आव्हान आपण किती मानता? तुमच्या लेखी किती जागा त्यांना लोकसभेत मिळू शकतील आणि बारामती कोण जिंकणार? राष्ट्रवादी आता अजित पवारांच्याकडे आहे, राष्ट्रवादी अजित पवारांच्याकडे असलेली बारामती जिंकणार की येऊ घातलेल्या निवडणुकीतली शरद पवारांच्याकडे असलेल्या नवा पक्षाला तो विजय प्राप्त होईल? आता असा तुम्ही प्रश्न विचारताय की त्याच्यामध्ये मी अगदी स्पष्ट आहे की या ठिकाणी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार हे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील. त्याला कारणही तशीच आहेत, आणखी भरपूर विश्लेषण त्या ठिकाणी करता येईल. माइनकर साहेब या ठिकाणी आहेत, नरेंद्र मोदी साहेबांचं एकमुखी नेतृत्व आता समोर दिसतंय आणि सगळ्या एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली तर इंडिया आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते नितीश कुमार सोडून गेले, ममता बॅनर्जी म्हटले आता मी त्याच्यामध्ये येणार नाही, तिकडे ते भगवंत मान म्हणाले, आम आदमी पार्टी बाजूला पडली, ते म्हणले आता आमच्या मी स्वतंत्र जाणार. मुळात ती इंडिया आघाडी राहिलेलीच नाही आणि हे निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच यांचा विस्फोट झालेला आहे. तर ते उद्याच्याला यांना जर मतं दिली आणि यांच्या ताब्यात जर देश दिला तर हे किती देशाचा विस्फोट करून टाकतील ह्याचा अंदाज मतदारांना निवडणुकीच्या आधीच आलेला आहे. त्यामुळे इकडे जे चाललेलं आहे ते बरं चाललेलं आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकमुखी कार्यक्रम चाललेला आहे. किमान देश स्थिर तरी आहे, बाकीच्या गोष्टीवर चर्चा होतील कदाचित, किमान देश स्थिर तरी आहे, जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव उंचावत तरी आहे. प्रश्न कमी जास्ती राहतील, मागे पुढे होतील, परंतु या लोकांच्या हातात जर दिलं तर नेमकं काय घडू शकतं हे सगळ्या मतदारांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या समोर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं आव्हान आहे, बाकी इतर कुठलंही आव्हान नाही. ठीक आहे उमेश पाटील, थोडक्यात असं सांगतायत की बारामतीमध्ये आता विजय हा होणार आहे तो अजित पवारांच्या ताब्यातल्या उमेदवाराचा. कोण उमेदवार असेल याच्या अनेक शक्यता असू शकतात. हेमाताईंचं पटकन उत्तर त्यावर घेतो, मिनिटभराचा वेळ देतो. हेमाताई, आपण खुलासा करावा, आता नवा पक्ष स्थापन करायचा, त्याचं चिन्ह घ्यायचं, ते चिन्ह घेऊन बारामतीत लढायला जायचं, अहो यापेक्षा काँग्रेसचं पंजा चिन्ह बरं नाही का हेमाताई? काय आता उमेश पाटील म्हणाले की एकमुखी नरेंद्र मोदी साहेबांचा कारभार चालू, म्हणजे आपलं जे प्रजासत्ताक राज्य आहे ते राज्य हुकुमशाहीकडे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय, ते त्यांनी मान्य केलेलं. दुसरं असं की प्रादेशिक पक्ष संपवायचे. महाराष्ट्राची अस्मिता, मला वाटतं प्रादेशिक पक्ष हे दिल्लीमध्ये आपली चांगली राज्याची बाजू मांडू शकतात हे नरेंद्रभाई मोदींनी ओळखलं होतं. म्हणून प्रादेशिक पक्षावरच मुळावर घाव घालायचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलंय. त्यात काही अंशी ते यशस्वी पण झाले. आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं वगैरे ह्या काही माझ्या पातळीवरचा किंवा मी कुठलं मत द्यावं इतकी मी काही मोठी कुणी नाही आहे, मी एक प्रवक्ता आहे पक्षाची. दुसरं असं की बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण पर्टिक्युलर आणि स्पेसिफिक विचारलं म्हणून सांगते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून ज्या सगळ्या होत आहेत त्या मला वाटत नाही की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराशी त्यांचा डिरेक्टली कनेक्ट आहे आणि कुणीही समोरचा उमेदवार येऊ त्याचा डिरेक्टली कनेक्ट बारामती लोकसभा मतदारसंघात नसणारे नाही नसता. नाही पण मग हेमाताई बारामती जिंकणार कोण? बारामती सुप्रियाताई जिंकणार. बारामती आमचं जे काही असेल, जे काही चिन्ह असेल ते चिन्ह सुप्रियाताईचं चिन्ह म्हणून बारामती आम्ही जिंकणार. ठीक आहे, म्हणजे कदाचित बारामतीत तुमच्या दाव्याला जर आपण खरं मानायचं ठरवलं तर चष्मा, वटवृक्ष, उगवता सूर्य अशा प्रकारचं एक चिन्ह चालू शकतं. मला विचारायचंय आता पटकन, जयंतराव आपल्या सोबतची चर्चा आहे. जयंतराव, माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की हे जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपं आहे का हे आपण सांगा. कारण जर समजा नवा चिन्ह, नवा पक्ष घेऊन पवारांना मैदानात उतरायचं असेल आणि पवारांना काँग्रेसमध्ये जायचंच नसेल तर पवारांच्यासाठी प्राप्त स्थितीमध्ये फक्त बारामती जिंकण्यावरच सगळं लक्ष केंद्रित करावं लागेल अशी मला एक शक्यता वाटते. बोला प्रसाद, पहिली गोष्ट तुमचा जो शेवटचा प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो. होय,
त्यांना फक्त बारामतीत स्वतःचा अर्थात मुलीचा म्हणजे स्वतःचा पराभव पाहायचा नाही, हे त्यांचं मेन आहे. पण त्याच्याआधी थोडासा वेगळा अँगल, आधीचा जो आपण सांगितला काँग्रेस मर्जर हा एकमेव पर्याय की दुसरा पक्ष. मुळात पवारांचा प्रॉब्लेम असा आहे की आज पवार हे सोनिया आणि राहुल यांच्या समोर बऱ्याच खालच्या ठिकाणी आहेत. 1999ला जे आपल्या अँकरिंग मध्ये आलं की ते खरं तर सोनिया गांधी फॉरेन ओरिजिनच्या आहेत, हा आरोप मोठ्या प्रमाणात केला तो पवारांच्यामुळे. 25 वर्ष गेली आहेत पवार आणि आता टेबल्स हॅव कम्प्लिटली. मला सांगा, मला जयंतराव आपण असं सांगा की समजा ही परिस्थिती सगळी उलटी झाली आहे तर मग काँग्रेस अपमानास्पद वागवेल आपल्याला, ही भीती त्यांना अधिक वाटते का? नाही, आणि हे डील मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आज कदाचित राहुल गांधी सुद्धा त्यांना अजून खाली या असं तर म्हणत नाहीये किंवा काही काळानंतर घेऊया असं तर म्हणत नाहीये. कारण याचं कारण जो अपमान झालेला आहे आणि ज्या पद्धतीने सोनिया गांधीनं ते प्राईम मिनिस्टरशिप नाकारली आहे त्याच्यामुळे सहजगत्या, भलेही ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री दिलेली असेल 10 वर्ष, मला असं वाटत नाही की सहजगत्या हे मर्जर काँग्रेस सुद्धा ऍक्सेप्ट करेल. आता जो बॉल आहे तो राहुल आणि सोनिया यांच्या कोर्टात आहे. आणि माझ्या दृष्टीने जी माझी माहिती आहे, राहुल ते विसरलेले नाहीयेत की 2004ला ज्या पद्धतीने त्यांच्या आईला जे काही नाकारलं गेलं होतं प्राईम मिनिस्टरशिप, आणि त्याच्यामुळे अजून किती खाली पवार येतील हा खरा मुद्दा आहे. जयंतराव, पटकन उमेशजींकडे जाण्याची वेळ आहे. उमेशजी आणि हेमाताई आपल्या सोबत आहे चर्चेत, तेही मतप्रदर्शन करतील. मला पटकन उमेशजी आपल्या समोर हा मुद्दा आता उपस्थित करायचा आहे की प्राप्त स्थितीत काँग्रेसमध्ये न जाऊन जो पक्ष जन्माला घालून लढायची तयारी होऊ शकते त्या पक्षासाठी आता कार्यकर्ते मिळणार आहेत का? कारण तुम्ही निवडणूक आयोगात जी प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत ती अशी दाखवतायत की बहुसंख्याक लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. समजा ते लोकप्रतिनिधी असतील तर स्वाभाविकरित्या ते लोकप्रतिनिधी आपली रचना घेऊन अजित पवारांच्या समोर आलेले असतील. नव्या पक्षाला, नव्या चिन्हाला कार्यकर्ते तरी पवारांना मिळणार आहेत? नाही, असं म्हणून चालणार नाही. पवार साहेबांचं मगाशीच मी म्हणालो की त्यांचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व हे दोन्ही प्रदीर्घ कालखंड असलेलं आणि मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वलय आहे. त्यांचं महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये निश्चित असं मोठं योगदान आहे, ते आम्ही नाकारत पण नाही. आणि त्यामुळं त्यांच्या सोबत असलेले जे काही आज नेते मंडळी आहेत ते सुद्धा तेवढ्या तोलामोलाची त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एकदमच अंडर एस्टिमेट करून आपल्याला चालणार नाही. पवार साहेबांच्याकडं निश्चितपणे पुन्हा संघटना उभा करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे, आम्ही ते नाकारत नाही. आम्ही काहीतरी फार आता आमच्या ताब्यात पक्ष आला म्हणून आमच्याकडं फार मोठी ताकद आली आणि समोरच्याकडं पूर्ण ताकद संपली असं मानून आम्ही जात नाही. वस्तुस्थिती राजकारणात, सार्वजनिक जीवनात स्वीकारून चालावं लागतं आणि ती वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती स्वीकारावी लागते. असं हवेत जाऊन चालत नाही. आम्ही त्या ठिकाणी हे मान्य करतो की अजितदादांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे आताच्या पवार साहेबांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पेक्षा कितीतरी पटीनं जास्त हे कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं संख्याबळ आहे. आणि जी क्रेज, जी वलय जे अजितदादांचं आज रोजी आहे त्याच्यामध्ये नवीन पिढीला भविष्य आपलं जर पुढचं जे आहे ते सुरक्षित आपल्याला जर ठेवायचं असेल आणि सक्षम नेतृत्वामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर अजितदादांचं आकर्षण हे त्यांच्यामध्ये जास्तीच आहे. हे देखील त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. हेमाताई पिंपळे, आपण उत्तर ऐकलेलं असेल. मला वाटतं या उत्तराला आपण एक विनम्र उत्तर म्हणू शकतो आणि हा विनम्रपणा जनतेला भावतो. तुम्ही तुमचं उत्तर द्या. तुमच्या उत्तराच्या अनुषंगानं सुद्धा जनता ठरवेल कोण कशा पद्धतीनं भूमिका मांडताय. आणि या अनुषंगाने एक प्रश्न माझ्याकडून तुम्हाला असा आहे की अधिकाधिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जनसमर्थन हे अजित पवारांच्याकडे हा दावा आहे, त्यांचा दावा त्यांच्या जागी. मला तुम्ही सांगा की तुम्ही नवा पक्ष, नवं चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरलात तर किती जागा लढवाल, किती जिंकाल? काय आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि मला वाटतं त्या सगळ्या चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेल्या आहेत आणि बीड लोकसभेची मीटिंग पण मी 2-3 वेळा अटेंड केली. त्यामुळे त्या सगळ्या चर्चा झाल्यात. आम्हाला 9 लोकसभा लढवायच्यात हे ठरलेलं पण. आता उमेशजी जे बोलले त्यात मी थोडंसं करेक्शन करते की आपण म्हणलात की जनमत वगैरे हे काय सत्तेचा कौल आहे आणि हे मी मान्य करते
की ऑपरेटिव्ह बॉडी जी असते जी. ती प्रत्येक पक्षाला लागत असते. ती ऑपरेटिव्ह बॉडी कम्पॅरेटिव्हली आमच्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त आहे, कारण लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते त्यांच्याकडे जास्त, हे मी मान्य करते. कारण शेवटी बूथ पर्यंत मतदाराला घेऊन जायला ऑपरेटिव्ह बॉडी लागते. परंतु कालचं जर आपण सोशल मीडियाचं एक हे पाहिलं, काय म्हणायचं, मतं पाहिली, तर सोशल मीडियामध्ये आदरणीय पवार साहेबांचा उल्लेख, आदरणीय पवार साहेब हेच आमचा पक्ष, हेच आमचं चिन्ह, हे सर्वाधिक सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणाईमध्ये अशा प्रकारच्या पोस्ट होत होत्या, कमेंट्स होत होत्या. आणि जर उमेश पाटील साहेब जे बोलले की त्यांच्याकडून जर एखादी पोस्ट केली तर त्याच्यावर इतक्या कमेंट्स येत होत्या की आदरणीय पवार साहेब हेच आमचं चिन्ह आणि हाच आमचा पक्ष. म्हणजे तरुणाईमध्ये क्रेज आहे का पवार साहेबांची? तर आहे, क्रेज तरुणाईमध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं हे सगळं जे आहे ते पुन्हा एकदा बांधण्याचं, पुन्हा एकदा नव्याने करण्याची जी ताकद आणि जी धमक आदरणीय पवार साहेबांनी वारंवार या महाराष्ट्राला दाखवली आहे, त्याचंच प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये येईल. आणि आता माइनकर साहेब जे बोलले की रिहॅबिलिटेशन वगैरे, ते का हवे तीर मारतायत एवढे अभ्यासू असताना सुद्धा, ते मला अनाकलनीय वाटतंय. ठीक आहे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. पण पवारांच्या समर्थकांच्या कडून सोशल मीडिया कसा ऑपरेट होतो याचं माझ्या इतकं चांगला अनुभवी व्यक्ती दुसरा असणार नाही. मी खूप जवळून त्याचा अनुभव घेतलाय. आपल्यासोबत उमेशजी आहेत. उमेशजी, सोशल मीडियावर प्रचंड समर्थन मिळतंय. हे सोशल मीडियावरचं समर्थन ईव्हीएमच्या अनुषंगाने मतपेटीत येतं का? आता मी सांगतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थापनेपासूनचा सदस्य आहे, घटक आहे. सुप्रियाताई पहिल्यांदा खासदार झाल्यापासून त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अजितदादांच्या बरोबर पण त्या ठिकाणी आधी सुप्रियाताई बरोबरच काम केलंय, हे देखील मान्य केलं पाहिजे. आता मला माहिती आहे की सोशल मीडिया जेव्हा त्याची सुरुवातही नव्यानं झालेली होती, तेव्हापासून हा विषय जो आहे तो पूर्णपणे सुप्रियाताईंच्या नियंत्रणामध्ये होत्या, तो विषय होता. आणि त्यामुळं त्या सोशल मीडियाचे सगळे कार्यकर्ते, सगळे त्या ठिकाणचे पदाधिकारी, त्याचं सगळं ट्रेनिंग, त्या संदर्भातले सगळे शिबिरं, ह्या सगळं सुप्रियाताई अरेंज करायच्या. त्यातल्या पदाधिकारी निवडी देखील त्या ठिकाणी सुप्रियाताईच्या सल्ल्यानंच त्या ठिकाणी व्हायच्या. त्यामुळे ते सगळं अख्खं युनिट जे आहे ते ताईंचं युनिट म्हणूनच होतं. जसं युवतीचं युनिट जसं ताईंचं युनिट होतं, तसं हे सोशल मीडियाचं युनिट हे ताईंचं युनिट होतं. ह्या एक भाग. दुसरा एक भाग असा आहे की रोहित पवारांच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणावर बारामती अॅग्रोची यंत्रणा वापरून तयार केलेली फार मोठं पेड यंत्रणा त्या ठिकाणी आहे. आणि त्यांचंही एक स्वतःचं व्यक्तिगत सोशल मीडियाचा फार मोठा संच आहे. आणि हे सगळे जर मिळून त्याच्यामध्ये त्यांना मदत करणारे जितेंद्र आव्हाड साहेब, ह्या सगळ्यांनी मिळून पूर्वी राष्ट्रवादी एकत्र असतानाची त्यावेळेची सोशल मीडियाची यंत्रणा त्यांच्याकडे होती आणि आज तीच लोक त्या ठिकाणी आहेत. आणि त्या माध्यमातून ह्या सगळा ट्रोलिंग वगैरे हे सगळं हे चाललेलं आहे, ते चाललेलं आहे. परंतु रिअल ग्राउंडवर जे आहे ते आता हळू आम्ही पण आता नवीनच आहोत एक प्रकारे. आमची लोक त्या ठिकाणी उत्तर द्यायला सक्षम होतील तयार. बिलकुल बिलकुल. थोड्या दिवसांनी कदाचित तुमच्याकडे त्या पद्धतीची ताकद येईल. अर्थात हे ट्रोलिंग वगैरे सगळं फार चांगल्या पद्धतीनं मीही अनुभवलंय, त्यामुळे दादांना काही लागल्या तर मी टिप्स देऊ शकतो. असो, गमतीचा भाग बाजूला ठेवू. जयंतरावांपर्यंत पोहोचू. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला माझा प्रश्न जयंतराव आपल्याला असा आहे की निकाल आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं एकूण भूमिका समाज माध्यमांमध्ये व्यक्त झाली, अनेक पत्रकारांना रडू फुटलं, अनेकांना तर रात्रभर कदाचित झोप लागली नसेल, पण ते सगळं बाजूला ठेवा. इतका मोठा नेता आव्हानाला सामोरा जातो, तो मोठा नेता राज्यात 144 आमदार का निवडून आणू शकत नाही? जे पवारांना 9 खासदार असताना पंतप्रधान पदापर्यंत नेऊन पोचवणारे आपल्या महाराष्ट्रात काही महान संपादक होऊन गेले, ज्यांचं फार मोठं नाव घेतलं जातं. पवारांच्या सारखा या देशात जाणता नेता नाही वगैरे म्हटलं जातं. पण प्रसाद, एक रिएलिटी आहे, जास्तीत जास्त 9 खासदार, त्यातला एक मेघालयचा. म्हणजे तसं पाहिलं तर महाराष्ट्रातनं येणारे फक्त 8 खासदार आणि 8 सखम 48 म्हणजे 50 आमदार. याच्या पलीकडे 1978 पासून तर अगदी 2019 पर्यंत पवारांची मजल कधीही गेलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा आपले शब्द, आपण जे शब्द वापरले, कोणाला रडू फुटलं, मी सरळ शब्दात सांगतो, अनेक भाट त्यांना प्राईम मिनिस्टर पदापासून म्हणाले, ती गोष्ट वेगळी.
पण खरोखर त्यांना साधा जो तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे 145 ते 1/3 नाही आले, पण त्या 1/3च्या भरोशावर आता त्या हेमाताईंना माझा राग येईल हे शब्द बोलण्याचा, ते म्हणतील अभ्यासू वगैरे. हेमाताई अभ्यासू आहे म्हणूनच मी सगळं खरं बोलतोय. आता 145च्या 1/3च्या पलीकडे न जाणारा नेता हा या एकमेव डीलच्या भरोशावर आपलं राजकारण करत आहे आणि त्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद ही त्यांची एक मर्यादा आहे. याच्या पलीकडे याबद्दल काहीही सांगता येणार नाही. पण मग आता पटकन जयंतराव 30 सेकंदात एका प्रश्नाचं उत्तर द्या. चर्चेला मी लगेच आटोपतो घेणार आहे. समजा ते काँग्रेसमध्ये गेले तर कोणाला काय मिळेल? कोणालाही नाही. त्यांच्या डीलवर असेल. राहुल गांधी त्यांना अजून किती खाली नेतील आणि त्याच्यानंतर त्यांची एकच अपेक्षा राहील की जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुप्रियाला या राज्याचं मुख्यमंत्री करावं. या डीलवर सर्वस्वी अवलंबून असेल. याच्या पलीकडे काही नाही. आता हे राहुल गांधी कितपत ऍक्सेप्ट करतात की 2004चा अपमान मनात ठेवून ते अजून काही काळ वाट पाहतात, हा प्रश्न सर्वस्वी त्यांच्यावर आहे. बिलकुल. वेळ मर्यादेपोटी चर्चेला आपण इथं आटोपतो घेतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वयाच्या या टप्प्यात, राजकारणाच्या या टप्प्यावर पवारांच्या समोर काँग्रेसशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. अर्थात चाणाक्ष चतुर असलेल्या पवारांनी योग्य ते राजकीय निर्णय वेळच्या वेळेला घ्यावेत आणि आम्ही त्याचं विश्लेषण करावं. तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.